मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला हा मिळालेला होता। या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झालेला, त्यामुळे पहिली 5 वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण याच ठिकाणी घालवलं। त्यानंतर आज तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान आले आणि या दरम्यान त्यांचे डोळे पाणावले। संपूर्ण देसाई कुटुंब भावुक झाले। आज माझ्या आईना घेऊन या घरामध्ये मी आलो। माझा सगळा परिवार बरोबर आहे। आम्ही सगळेच आमच्या आईना तर खूप भरून आलं, कारण त्यांचं 1965 ला लग्न झालं माझ्या वडिलांचं आणि आईंचं, आणि त्यांचा गृहप्रवेशसुद्धा याच घरात झालेला आहे। आमचं मूळ गाव जरी मरळी तालुका पाटण असलं तरी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब इथंच परिवारासह मुंबईमध्ये राहायचे, आणि म्हणून नाशिकला माझ्या आईंचं लग्न झालं आणि त्या नवरी म्हणून पहिल्यांदा याच घरात आल्या। त्यामुळे आज त्यासुद्धा भावुक झाल्या की ज्या घरात त्या आल्या, माझा जन्म झाला, त्याच घरात आज मुलाबरोबर मुलगा मंत्री म्हणून राहायला जातोय, हे त्यांना बघायला मिळालं। आम्हाला सगळ्याच परिवाराला त्याचा एक आनंद आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।